हक्काचं, अरे जमीन आमच्या हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची, अरे शेतीला पाणी, शेतीला पाणी, एकोणीसशे 57 साली कोयनेचं पाणी साठवायला सुरुवात झाली आणि 1962ला कोयना धरणाचं उद्घाटन झालं आणि कोयना धरणामध्ये पाणी पूर्ण साठायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यामध्ये बदल झाले. मग पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असं करून आता 105पेक्षा जास्त TMC पाणी इथं साठते. हे सगळा विकास झाला. महाराष्ट्रामध्ये दुष्काळी भागाला जरी सरळ नाही तरी पाणी मिळालं. कालवे गेले. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याचे कालवे गेले आणि आता इथनं पाणी उचलून मराठवाड्याला देण्याचं सरकार आखणी करतंय. कारण तिकडं पाणी कमी आहे तेव्हा कृष्णेचा बोगदा काढून कोयनेचं पाणी तिकडं उचलून द्यायचं असं मध्येच आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. ज्यांच्यामुळं हे पाणी साठलं त्यांच्या 9,000पेक्षा जास्त खातेदारांच्या पैकी 4,500 खातेदारांना अजून जमीन देणं बाकी आहे आणि बाकीच्यांना जी दिलेली आहे ती पूर्णतः 100% दिलेली आहे. अशातला भाग नाही. आणि हा दुसऱ्या टप्प्यातला पुन्हा एकदा लढा. पहिल्या टप्प्यात 3,000-3,500 लोकांना वाटप झालं आणि ती प्रक्रिया थांबली. म्हणून गेल्या 6 वर्षापूर्वी ही सगळी नवीन प्रक्रिया सुरू झाली आणि या नवीन प्रक्रियेमध्ये आता आम्ही 6-7 वर्ष झगडतो आहोत. या तऱ्हेनं सगळे आंदोलनं झाली. एकदा तर दिवंगत माजी मंत्री, उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन इरिगेशन मिनिस्टर अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन जमीन वाटप करण्याचा फार मोठा असा कार्यक्रम कोयनानगरला झाला आणि जे जमीन वाटपाचे उतारे वाटले गेले तेच उतारे हे खोटे निघाले आणि तिथे जे थांबलं ते पुन्हा थांबलेलं आहे. आणि त्यांना आता अजून हे समजत नाही आहे की सोलापूर जिल्ह्यात पूर्वी वाटप किती झालं, रायगड जिल्ह्यात किती झालं, ठाणेमध्ये किती झालं, पालघरमध्ये किती झालं, सांगलीमध्ये किती झालं, रत्नागिरीला किती झालं, याचे आकडे आल्याशिवाय इच्छा अर्ज ज्यांचे आलेले आहेत त्यांना किती वाटप करणं बाकी आहे का 100% त्यांना वाटप जमीन मिळाली नाही याचा निर्णय होत नाही. म्हणून गेले 8-1 वर्ष हे सगळं लांबत आहे आणि इथं ऑफिसमध्ये काम करायला माणसं नाहीत. सगळ्या जिल्ह्यांचे कोऑर्डिनेशन कमिटी या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झाली. काही त्याचा उपयोग झाला नाही. पुन्हा आंदोलन झालं कोयनानगरला आणि मी आमरण उपोषणाला आणि सगळे माणसं आमरण उपोषणाला बसली. अख्खा समुदाय आमरण उपोषणाला बसला. तिथला एक हॉल मोठा ज्यात बांधलेला आहे सरकारच्या करमणूक केंद्रामध्ये आणि हा जो आमरण उपोषणाचा उपक्रम झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं तार आली. आणखीन आम्हाला ती देण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून की आता मात्र आम्ही वेगाने करणार आहोत, तुम्ही काही काळजी करू नका. तसं काहीही आजपर्यंत झालेलं नाही. तेवढ्यात एक कोर्टात केस चालू झाली आणि एका माणसानं केलेल्या केसमुळं बाकी सगळ्यांचं पुनर्वसन थांबलंय. अशा तऱ्हेची आज अवस्था ते आम्हाला सांगतायत. यांनी अर्ज केलेत त्यांचे कागदपत्र त्यांच्याकडेच आहेत पण ते कागदपत्र आम्हाला हुडकून द्यायला लावतात. आम्हाला म्हणजे धरणग्रस्तांना. म्हणून आम्ही गेल्या बैठकीमध्ये मकरंदाबांच्या बैठकीमध्ये पुण्याला चर्चा झाली. त्यामध्ये आम्ही म्हटलं की कागद तुमच्याकडे आहेत तरी सुद्धा कागद त्यांच्याकडचे मिळून पुढचे प्रस्ताव काय अजून जात नाहीत. इथून 144 प्रस्तावाच्या पुढे काय गेलेलं नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून मग आता काय करणार आहे शेवटी
म्हणजे किती पिढ्या, आता ही तरुण पोरं यात काय आलेली आहेत मुंबईला कामाला असलेली वगैरे, हे जवळजवळ ही चौथी पिढी आहे. ही चौथ्या पिढीपर्यंत हमाली करायला मुंबईला जावं लागतंय आणि आता म्हातार कोतारी माणसं गावाकडे आहेत. अशा तऱ्हे परिस्थितीमध्ये आम्ही आता बसणार आहोत की याचा निकाल लागला पाहिजे. मंत्रालयात बैठक होऊन जे काही मधल्या काळामध्ये ठरलं होतं त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. कारण पुण्याच्या बैठकीत ठरलं होतं की हे आता कागदपत्र न मागता याचं सगळे प्रस्ताव तयार करायचे. ते प्रस्ताव तरी मधल्या काळात केस चालू आहे तोपर्यंत मुंबईला पाठवू आणि मुंबईच्या केसमध्ये सुद्धा आमच्या वतीनं काही मुद्दे तिथं मांडले जाऊ शकतात आणि त्यासाठी काय करायचं ते आपण बघू. पण त्यातलंही काय झालेलं नाही. मंत्रालयात सुद्धा त्यावेळेला बैठक आमच्या बरोबर झाली. त्या बैठकीमध्ये पण ठरलं होतं की हे वेगानं होण्यासाठी काय करायचं, त्यासाठी कमिटी नेमायची. त्या कमिटीचे मिनिट्स अजून आले नाही. हे निवडणुकीच्या आधी झालेली बैठक आहे. अशा सगळ्या दिरंगाईमध्ये माणसं किती मेली त्याचा पत्ता नाही आणि आता जिवंत असलेली माणसं किती म्हातारी होतील अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. आणि त्यामुळं एक असंतोष लोकांच्या मनामध्ये आहे. या दृष्टीनं बेमुदत इथं आम्ही बसणार आहोत. लोकांचं आंदोलन बेमुदत असणार आहे. जोपर्यंत मंत्रालयात बैठक लागून त्याचा उपाय निघत नाही तोपर्यंत काही इथनं लोक हलणार नाही अशी आमची निर्धार आहे. श्रमिक मुक्ती दलाचा